107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, आज या कार्यक्रमात आपण भावनिक बुद्धिमत्ता अर्थातच इमोशनल इंटेलिजन्स याविषयी जाणून घेणार आहोत आणि हे कौशल्य नेतृत्वासाठी किती महत्वाचं आहे हे देखील आपण पाहणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ओजस कुलकर्णी आणि त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमचं स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. या मालिकेत आतापर्यंत आपण खूप वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला आहे. आपण अनेक साऱ्या व्यावसायिकांशी चर्चा केली, त्यांच्या व्यवसायातल्या वेगवेगळ्या पैलूंविषयी बोललो. त्यांचे व्यवसाय ग्रो करत असताना, डेव्हलप करत असताना, विकास करत असताना कोणकोणते मुद्दे त्यांनी हाताळले याच्याविषयी बोललो. पण आज एक वेगळा आणि अतिशय आकर्षक, त्याचबरोबर इंटरेस्टिंग असा विषय घेऊन आम्ही नवयुगाची ज्ञानमाला घेऊन आलेलो आहोत. आजच्या मालिकेमध्ये आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते आहे भावनिक बुद्धिमत्ता. आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टींवरती खूप जास्त बोललं जातंय. एक म्हणजे स्क्रीन टाईम आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण ओजस कुलकर्णी यांना विद्यावाणीमध्ये आमंत्रित केलेलं आहे. ओजस, नमस्कार. नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे. खूप धन्यवाद. मी तुमची ओळख थोडक्यात आमच्या श्रोत्यांना करून देतो. श्रोते हो, ओजस कुलकर्णी या सध्या पुण्यातल्या विदुला सायकोलॉजिकल कन्सल्टन्सीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्या काय करतात तर लहान बालकं असू देत किंवा तरुण मुलं असू देत किंवा प्रौढ व्यक्ती असू दे, यांच्या विविध मानसिक आणि भावनिक समस्यांवरती उपचार आणि समुपदेशनाचं कार्य करतात. त्याआधी त्यांनी पुण्यातल्या SP कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमिटी युनिव्हर्सिटीत गेल्या आणि त्यानंतर गुजरात इथल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी इथून क्लिनिकल सायकोलॉजी या विषयामध्ये MPhilची पदवी प्राप्त केलेली आहे. ओजस, खरं तर हा विषय तसा बघितला तर नवीन आहे आणि तुम्ही याच्यामध्ये MPhil पूर्ण केले, तुमचं खूप अभिनंदन. खूप धन्यवाद. आज आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना नेतृत्वामध्ये हे जे कौशल्य आहे, भावनिक बुद्धिमत्ता, हे कसं आवश्यक आहे त्याच्याविषयी सांगणार आहोत. पण सुरुवात करत असताना मला असं वाटतं की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात. आम्हाला आवडेल की तुम्ही जर सोप्या शब्दात आम्हाला सगळ्या श्रोत्यांना सांगू शकलात की भावनिक बुद्धिमत्ता आपण कशाला म्हणतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे माझ्या भावना मला व्यवस्थित समजल्या पाहिजेत, दुसऱ्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजेत आणि ह्या दोघांची सांगड घालून मला माझे जे रिलेशन्स आहेत किंवा माझे जे नातेसंबंध आहेत ते चांगल्या पद्धतीने जपता येणं. वा, हे तर खूपच छान सांगितलं तुम्ही. म्हणजे मला माझ्या भावना समजून घेता येतात, त्याचबरोबर समोर जो कोणी आहे आपले नातेसंबंध जपण्यासाठी, मग ते व्यावसायिक असो, घरगुती असो किंवा मैत्रीचे असो, हे सगळे समजून घेता यावे यासाठी भावनिक बुद्धिमत्ता गरजेची असते. खरं म्हणजे मला असं वाटतंय की हे जे स्किल आहे किंवा हे जे कौशल्य आहे हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतंच थोड्याफार प्रमाणामध्ये, पण नेतृत्वासाठी खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी या भावनिक बुद्धिमत्तेचं महत्व काय आहे आणि विशेषतः नेतृत्वासाठी ते किती आवश्यक आहे. आधी आपण बघूयात की भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय काय गोष्टी येतात, त्यानुसार मग आपण बघूयात की प्रत्येक व्यक्तीसाठी ते का महत्वाचं आहे आणि मग नेत्यासाठी का महत्वाचं आहे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये जसं मी म्हटलं की सगळ्यात आधी स्वतःच्या भावना समजून घेणं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्वजाणीव. म्हणजे मला आत्ता काय वाटतंय, मला राग आलाय, मला वाईट वाटतंय, जे काय होते ते फक्त बघणं. त्याच्यावर काही रिॲक्ट करायलाच पाहिजे असं काही नाही, मला फक्त काय वाटतंय ह्याची जाणीव. मग त्यानंतर दुसरा भाग येतो, मला जी भावना वाटतीये ती मी स्वतः त्याचं नियमन कसं करू शकते. अच्छा, म्हणजे मला राग आलाय हे मला कळलं, मग आता तो राग मी चांगल्या पद्धतीने कसा एक्सप्रेस करू शकते, म्हणजेच त्या भावनेचं नियमन झालं. कुठे दाखवायचंय, किती दाखवायचंय, कोणावर दाखवायचंय, किती प्रमाणात दाखवायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचा मला विचार करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा भाग, जसं मी म्हटलं की लोकांबद्दल समजून घेणं. लोकांबद्दल म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच एम्पथी हा शब्द ऐकला असेल.
किंवा ज्याला सहवेदना असंही म्हणतात. तर एम्पॅथी म्हणजे दुसऱ्याला आता काय वाटतंय हे समजून घेणं, त्याच्या भावना काय असतील, त्याच्या मागे त्याचा विचार काय असू शकतो हे फक्त थोडक्यात समजावून घेणं. बरोबर. आणि ह्या तिन्हींचं मिळून जेव्हा मला माहितीये की माझ्या भावना काय आहेत, जेव्हा मला समजतंय की समोरच्याच्या भावना काय आहेत, तर मला नक्कीच सोपं जातं त्याच्याबरोबर संबंध चांगले ठेवायला. किंवा काही गैरसमज झालाही तरी पण ते मी चांगल्या पद्धतीने हाताळू शकते. वा, हे तर खूप महत्वाचं स्किल आहे. आणि मग याच्या पुढे जात असताना आधी असं वाटत होतं की बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण अकॅडमिक सक्सेसमध्ये गणतो किंवा मग स्किल बेस काही गोष्टी असतील, तर आधी असा समज होता की ते खूप महत्वाचे, म्हणजे ज्याला आपण IQ म्हणतो. सो IQ हा खूप महत्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये असं वाटायचं. पण रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की ज्या मुलांना चांगले मार्क पडतात शाळेमध्ये, जे खूप उत्तम कामगिरी करतात, नॉट नेसेसरीली ते पुढे जाऊन चांगलं परफॉर्म करू शकतात. उलट जे लोकांचं जी लहान असताना मुलांबरोबर चांगलं खेळत होती, ज्यांना व्यवस्थित कळत होतं लोकांबरोबर कसं राहायचं, ती मुलं जास्त पुढे गेली किंवा त्या मुलांनी जास्त प्रगती केल्याचं दिसून आलं ओव्हरऑल आयुष्यामध्ये. मग असा प्रश्न उपस्थित झाला की मग IQ आणि सक्सेस ह्यामध्ये काहीतरी एक गोष्ट आहे. आणि मग असं लक्षात आलं की तिथे भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, कारण आम्ही लहानपणापासून असंच ऐकत आलो आहोत की जी माणसं जिनियस असतात, जिनियस म्हणजे ज्या अर्थाने त्यांचा मेंदूचा विकास खूप चांगला त्यांच्या क्षेत्रात ते करतायत, ते थोडेसे स्वभावाने वेगळे असतात. आणि म्हणूनच मग ते एकटे राहतात, एकोलकोंडे राहतात, कदाचित जास्त चिडचिड असतात, म्हणून ते त्यांना दूर पण ठेवलं जातं. पण एखाद्या लिडरला, एखाद्या कंपनीमध्ये असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये असेल, एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये असेल, अशा ठिकाणी ज्याला नेतृत्व करायचंय, त्याच्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता किती गरजेची आहे. कारण आपले श्रोते या क्षेत्रांमध्ये कामं करणारे आहेत, सो त्यांना माहिती असेल की जेव्हा कोणालाही हायर केलं जातं कुठल्याही रोलसाठी, एस्पेशली लिडरशिप रोलसाठी, तर ऑफकोर्स त्यांचं स्किल तर बघितलंच जातं की त्यांच्या फील्डमधलं त्यांचं नॉलेज किती आहे, त्यांचं स्किल कसं आहे. त्याबरोबरीने हेही बघितलं जातं की हाऊ दे हँडल पीपल, आणि हाऊ दे हँडल पीपलमध्ये ऑफकोर्स आपला इमोशनल इंटेलिजन्स येतो. बरेच वेळेला असं बघितलं जातं की हायरिंग प्रोसेस झाली, त्यांच्या स्किल बेस त्यांना घेतलं. बरेच वेळेला असं दिसतं की एस्पेशली जे CEO लेव्हलला काम करतात त्यांना स्किलवरून घेतलं, पण त्यानंतर EI कमी दिसला, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कमी दिसला, त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आले आणि त्यांना काढावं लागलं किंवा त्यांचं म्हणजे ट्रान्सफर झाली किंवा असं काही झालं. अशी बरीच उदाहरणं आहेत. म्हणून नेतृत्वासाठी इमोशनल इंटेलिजन्स महत्वाचं आहे. आता तुम्ही जेव्हा सांगतायत की इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्वाचा आहे, तेव्हा विद्यावाणीवरून नवयुगाची ज्ञानमाला ऐकणारे जे कोणी असे आपले श्रोते आहेत ज्यांच्यासाठी हा विषय फार महत्वाचा आहे, त्यांना आपण सांगूयात की ही भावनिक बुद्धिमत्ता नेमकी कशावर ठरवली जाते. मग आम्हाला पण नेमकं कळेल की आपण कोणत्या ट्रेट्सकडे आपण थोडंसं वळलं पाहिजे. बरोबर. त्याचे मुख्य घटक कोणते ते जर कळालं तर खूप बरं होईल. जसं आपण मगाशी बघितलं की IQ आणि EQ मध्ये काय फरक आहे किंवा कुठली गोष्ट अफेक्ट करते, तर जेव्हा आपण कुठलाही डिसिजन घेत असतो तर बरेच वेळेला लोक असं म्हणतात की मी खूप प्रॅक्टिकल डिसिजन घेतला किंवा मी फक्त विचारांच्या ह्यानी डिसिजन घेते. तर आयडियली असं म्हणतात की इमोशन आणि रिझन हे दोन्ही एका लेव्हलला येऊन जेव्हा तुम्ही डिसिजन घेता तो सगळ्यात उत्तम डिसिजन असतो. आणि मग हे इमोशन बॅलन्समध्ये असायला आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स मदत करतो. आता मग इमोशनल इंटेलिजन्स बघायचा कसा, तर साधी गोष्ट आहे, एखाद्याला जर का परीक्षेमध्ये चांगली उत्तरं देता येत नसतील, पण त्याला जर का तुम्ही असंच विचारलं की सांग बरं, एखादी कॉन्सेप्ट विचारली तर तो खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय, पण हेच जेव्हा परीक्षेच्या बाबतीत जेव्हा प्रेशर अंडर त्याला लिहायचंय तेव्हा त्याला ते येत नाहीये. म्हणजेच काय होतंय, त्याला इमोशन्स हँडल करता येत नाहीयेत. बरोबर. इतकी साधी गोष्ट आहे की माझे इमोशन जेव्हा हायजॅकिंग मोडमध्ये असतात तेव्हा इमोशनल इंटेलिजन्स आपण असं म्हणू शकतो की कमी असण्याची शक्यता आहे. जास्त वेळेला जेव्हा ते होतंय, 1-2 वेळेला झालं तर वेगळी गोष्ट आहे, पण सारखं जेव्हा माझ्या हातातच माझ्या भावना राहत नाहीत, हे जेव्हा वारंवार होतंय तेव्हा देर इज अ चान्स की इमोशनल इंटेलिजन्सवर काम करण्याची आवश्यकता आहे. अच्छा, मग हे आपण असं म्हणूयात की जिथं भावना माझ्या हातात राहत नाहीत तिथं इमोशनल इंटेलिजन्स कमी आहे, पण जिथं मी एखादी गोष्ट व्यवस्थितपणे हँडल करू शकतोय, एखादी सिच्युएशन,
एखादी मोठी गंभीर जरी परिस्थिती आली तरी मी शांत राहून या सगळ्या गोष्टींकडे समानुभूतीने पाहू शकतोय. तिथे म्हणूयात की आपण इमोशनल इंटेलिजन्स ठीकठाक किंवा चांगला आहे. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये आज आपण ओजस कुलकर्णी यांच्याकडून इमोशनल इंटेलिजन्स अर्थात भावनिक बुद्धिमत्ता याविषयी जाणून घेतो आहोत. आणि आत्ताच ओजस तुम्ही सांगितलं की लीडर्सना, विशेषतः नेतृत्व करणाऱ्या लोकांना या कौशल्याची, या स्किलची खूप जास्त गरज आहे. काही वेळेला असंही झालेलं की जिथं खूप इंटेलिजंट किंवा खूप हुशार व्यक्ती, त्याच्या क्षेत्रामध्ये उत्तम मार्क्स मिळवलेला, उत्तम काम केलेला व्यक्ती पण फक्त इमोशनल इंटेलिजन्स कमी असल्यामुळं कदाचित ट्रान्सफर व्हावी लागलेली, कदाचित नोकरी गमावण्याची देखील वेळ आलेली आहे. तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की असं आपण खूपदा पाहतो की मी व्यावहारिक डिसिजन घेतला, कदाचित तिथं मी पैसे पाहिले असतील पण समोरच्या व्यक्तीच्या भावना किंवा ज्या ठिकाणी त्या भावना गुंतलेल्या आहेत त्यावेळेला त्या ठिकाणी कदाचित लॉस झालेला असेल आणि पुढचा व्यवहार कंपनीचा असेल किंवा ऑर्गनायझेशनचा असेल तो होण्यामध्ये कदाचित याच्यामुळे अडचणी येऊ शकतील. एक डील होऊ शकेल पण सस्टेनेबिलिटी याच्यात राहणार नाही. म्हणूनच प्रभावी नेतृत्व आणि मग भावनिक बुद्धिमत्ता हे दोघं एकमेकांच्या सोबत असणाऱ्या गोष्टी. मला वाटतं की भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल तरच प्रभावी नेतृत्व आहे. काय सांगाल? अगदी बरोबर. जसं आता तुम्ही उदाहरण दिलं की जर का एखादं डील आपण करत असू, म्हणजे पूर्वीचं असं परंपरा होती ना बिझनेसमध्ये, ट्रस्ट टिकवण्यासाठी जरी कमी ऑर्डर असली किंवा काही असलं तरी लोक करायची ते, कारण ते संबंध टिकवणं जास्त महत्वाचं आहे. आत्ता 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल पण बिझनेसमध्ये सुद्धा हे संबंध टिकवणं महत्वाचं आहे. हा विचार जसा येतो, हा डिसिजन कसा आला तर प्रॅक्टिकल आहेच आहे की आता मला 4 पैसे कमी पण लॉंग टर्मचा पण विचार आहे की ह्या संबंधामधनं मला फायदा पण पुढे जाऊन मिळणार आहे. इथे जर का एकदम इम्पल्सिव्हली आलं असतं की नाही ऑर्डर कमी देतात तर नाही अजिबात काढून टाकायचं, प्रॅक्टिकल डिसिजन, किंवा ज्याला आपण फक्त रिझन बेस की ते आता आपल्याला ऑर्डर देत नाहीत, माझी पॉलिसी अशी आहे सो ह्याच्या पलीकडे आपण जाणार नाही. बरोबर. सो जेव्हा आपण लिडरशिपचा विचार करतो तेव्हा रिझन आणि इमोशन ह्याचा बॅलन्स साधणं इथे गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, लॉंग टर्म पण आपण विचार करू शकतो. फक्त रिझनवर आपण बेस्ड केलं तर बरेच वेळेला ते फॉलो थ्रू करणं सुद्धा अवघड जातं. सो म्हणून नेतृत्वामध्ये ह्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. आपल्याकडे आपण असं पाहतो की नेतृत्व म्हणलं की ते खूप कणखर असलं पाहिजे, खूप रिजिड पण असतात बरेचदा. पण मला वाटतं की आजचा काळ असा आहे की जिथं आपण ह्युमन रिसोर्सला, मानव संसाधनाला देखील आता ह्युमन कॅपिटल म्हणून पाहायला लागलेलो आहोत. आणि जिथं मानवी संबंध येत आहेत, जिथं अनेक साऱ्या लोकांसोबत आपल्याला डील करावं लागतं, त्या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्वाचं काम करतं. तर अशा वेळेला एखाद्या लिडरला जेव्हा खूप मोठी टीम हँडल करायची किंवा जी काही त्याच्याकडे टीम आहे 8-10 लोकांची, ती व्यवस्थित हँडल करायची आहे, तर नुसतं त्याने इंटेलिजंट असणं, स्मार्ट असणं हे पुरेसं नाहीये. तर इमोशनल इंटेलिजन्स पण त्याच्यात असणं गरजेचं आहे. का? त्याची काही उदाहरणं देऊन आपण सांगू शकू. बरेच वेळेला कंपनीजमध्ये ले ऑफ चालू असतात आणि टीम लिडरला ते कोऑर्डिनेट करावे लागतात. किंवा असंही असतं की एखाद्या टीम मेंबर जो आहे त्याचा परफॉर्मन्स काही कमी आलाय किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेत आणि त्यामुळे सिनियर्स टीम लिडरवर प्रेशर आणतायत की डू समथिंग अबाउट इट. बरेच वेळेला टीम लिडरला आता जर का स्वतःची भावना कळत असेल की ठीक आहे फ्रस्ट्रेशन येतंय कारण सिनियर्स बोलतायत, हा पण काही करत नाही, हे झालं. त्याच्यानंतर रेग्युलेट केलं की ठीक आहे मला फ्रस्ट्रेशन आलंय पण आता मी ह्याच्यामध्ये काय करू शकतो, आधीचे परफॉर्मन्स रिव्ह्यूज बघू शकतो की कुठे प्रॉब्लेम येतोय, त्याला विचारू शकतो की तुला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आलाय, एम्पथी, तुला काय प्रॉब्लेम आहे, काय हे डील करणं किंवा काय प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये का हा सक्सेसफुल नाही झाला. आफ्टर दॅट रिस्पॉन्डिंग की आता काय आपण करू शकतो मुव्हिंग फॉरवर्ड. जर का नसेल होणार तर त्याला स्पष्टपणे सांगणं की ह्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत किंवा ह्याच्या पलीकडे मी तुला मदत नाही करू शकत. ठीक आहे, जिथे कणखरता पण दाखवली की ह्याच्या पलीकडे मी नाही, बाउंड्री सेटिंग ज्याला म्हणतो, कणखरता तिथे येते बाउंड्री सेटिंगमध्ये की हे आपलं असे आहेत की मला 4 लोक माझ्या बरोबर आहेत तर मला आणि तुला माहितीये की हाऊ दिस वर्क्स, सो त्याप्रमाणे मला तुला एवढीच मदत करता येईल. बरोबर. पण अंडरस्टँडिंग की आता ह्याच्या पुढे तू काय करू शकतोस, सजेशन्स यू कॅन गिव्ह ॲज अ टीम लीडर, कारण तुम्हाला माहितीये की तो कशातनं जातोय किंवा काय आहे त्या पद्धतीने. सो तिथे कोमलता आली. राईट. सो ह्याला म्हणजे कणखरता आणि कोमलता त्याचा बॅलन्स परत हे कायमच आवश्यक आहे. येस. इमोशनल इंटेलिजन्स हा भाग जेव्हा आपण नवयुगाची ज्ञानमालामध्ये पाहतो आहोत तेव्हा आपण आता असं पाहिलं की कणखरता आणि कोमलता ह्या दोन्ही सोबत असल्या पाहिजेत. पण कधी कधी
असं होतं की मला स्वतःलाच कधीतरी डिप्रेस वाटायला लागतं किंवा कधी कधी माझंच भावनिक संतुलन तितकं चांगलं राहत नाही. माझ्या स्वतःच्या भावना कधी कधी नियंत्रणाच्या बाहेर जातात. तर तुम्ही मगाशी म्हणालात की आधी स्वतःच्या भावना ओळखणं आणि मग त्यांच्यावरती काम करणं हे खूप गरजेचं आहे. काम करणं, कंट्रोल करणं, नियंत्रित करणं म्हणजे तरी काय? सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की आपण स्वजाणीव म्हणजे जाणीवेला का महत्व आहे, की मला काय वाटतंय. जेव्हा आपण असं म्हणतो की मला राग आलाय तेव्हा आपल्याला कळतं की एक्झॅक्टली होतंय काय. जर का मला कळतच नसेल की मला राग येतोय, मला वाईट वाटतंय का अजून काही होतंय, तर मी नियमनाकडे कसं जाणार. मला जर का माहीतच नाही मला काय होतंय तर मी त्याच्या पुढचा विचारच करू शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिली स्टेप इज जाणीव, अवेअरनेस, की मला एक्झॅक्टली काय होतंय. आणि मग त्याच्या पुढे जाऊन परत दुसरी गोष्ट आहे, जेव्हा आपण अवेअरनेसचा किंवा जाणीवेचा विचार करतो तेव्हा आपण एक स्टेप मागे येतो आणि बघतो की मला काय होतंय. साक्षी भावाने, बरोबर, तो साक्षीभाव मला मदत करतो की एक्झॅक्टली पिक्चर काय, एक्झॅक्टली काय घडतंय हे समजून घ्यायला. आणि मग पुढचा भाग येतो नियमनाचा. जेव्हा मला कळतंय की काय घडतंय किंवा काय होतंय त्यानंतरच मला कळू शकतं की ह्याचं मी नियमन कसं करू शकते. मला राग आलाय पण मग मी तो योग्य पद्धतीने कसा दाखवू शकते किंवा किती प्रमाणात दाखवणं गरजेचं आहे. परत कॉर्पोरेटचंच उदाहरण आपण घेऊ शकतो. म्हणजे एखाद्याला डेडलाईन दिलेली आणि ती त्यांनी पूर्ण केली नाही, बरोबर, राग आला, एकदम काहीतरी बोललं गेलं, बरोबर, समोरचा माणूस पण म्हणजे त्याचा पण डिसरिस्पेक्ट झाला किंवा अशा गोष्टी झाल्या. मला रागाने जो त्रास व्हायचा होता तो झालाच, बरोबर. हेच जर का आपण विचार केला असता की नाही आता मला राग आलाय पण आपण बघूयात काय झालेलं एक्झॅक्टली, मग आपण ठरवूयात की नक्की मला राग कसला यायला पाहिजे, त्या माणसाचा आला पाहिजे का परिस्थितीमध्ये काही गोष्टी आहेत, बरोबर. सो हे झाल्यावर मला आपोआप नियमन करता येईल. जर का परिस्थितीचा संबंध असेल तर त्या माणसावर राग काढून काहीच उपयोग नाही, बरोबर. जर का माणसाचा संबंध असेल तर असर्टिव्हली त्याला सांगणं की हे महत्वाचं होतं आणि हे झालं नाही, मग त्याच्याकडनं त्याची कारण आपण घेऊ शकतो की का झालं नाही ऑन हिज एंड, राईट. हेच जर का मी एकदम रागामध्ये बोलले असते तर हे सगळं कदाचित परिस्थिती बिघडली असती. जे खराब आहे ती अजून वर्स झाली असती. खरं तर तुम्ही खूप सोप्या आणि सहज भाषेमध्ये सांगता आहात की इमोशनल इंटेलिजन्स किती गरजेचं आहे. पण कधी कधी असं म्हणतात ना की वड्याचं तेल वांग्यावर निघू शकतं, अशी परिस्थिती येते. मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे जातोय कारण असं होतं की सबऑर्डिनेट कडून किंवा कोलिग्सकडून तितकं चांगलं काम नाही निघालेलं आणि त्याच वेळेला वरिष्ठांकडून प्रेशर आलं तर मिडल मॅनेजमेंटमध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीकडून असं होऊ शकतं किंवा घरातली एखादी गोष्ट घडलेली आहे तिचा परिणाम कामावरती होतो. अशा वेळेला काय नेमकं केलं पाहिजे? बरेचदा असं ऐकलंय की तुम्ही भावना कंट्रोल करण्यासाठी, राग कंट्रोल करण्यासाठी उलटी गिणती करा वगैरे वगैरे. तुम्ही काय सजेस्ट कराल, काय केलं पाहिजे? ओके, थोडंसं आपण टेक्निकली समजून घेऊया की एक्झॅक्टली आपल्या मेंदूमध्ये काय घडतंय, बरोबर, सो दॅट आपल्याला सोपं जाईल समजायला की आपण काय गोष्टी केल्या पाहिजे. आपल्याकडे 2 मेंदू आहेत, म्हणजे 2 प्रकारचे मेंदू असं म्हणू शकतो. एक आपला भावनिक मेंदू आणि एक आपला वैचारिक मेंदू, ठीक आहे. भावनिक मेंदू जो आहे तो इव्हॉल्युशन मधून आलेला आहे. हा मेंदू सगळ्यांमध्ये म्हणजे अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा दिसतो. जो वैचारिक आहे, जो आत्ताच आपला पण डेव्हलप झालाय, तो पुढच्या भागात असतो, म्हणजे मेंदूच्या पुढच्या भागात. आणि जो आपला भावनिक असतो तो मेंदूमध्ये आतमध्ये खोल असतो. होतं असं की हे दोघं जण ऍक्च्युली सिस्टीममध्ये एकत्रच काम करणं अपेक्षित आहे, बरोबर. पण भावनिक मेंदू हा सर्व्हायव्हलसाठी बनला गेला असल्यामुळे जेव्हा तुम्ही काही तणावामध्ये असता तेव्हा तो हायजॅक करतो पूर्ण सिस्टीम. आणि त्यामुळे अर्थातच वैचारिक जो मेंदू असतो किंवा ज्याला आपण रॅशनल ब्रेन असं म्हणतो तो झोपतो. म्हणजे माझ्यावरती कंट्रोल राहत नाही वगैरे वगैरे. येस, तर मी विचारच करू शकले नाही किंवा मला काही सुचलंच नाही करायला, हे जे आपण ऐकतो, आपण सगळेजण एक्सपिरियन्स करतो. सो हे त्यातनं येतं, ज्याला जसं मी म्हटलं की त्याला इमोशनल हायजॅकिंग, की त्या इमोशनल ब्रेनने सगळा तुमचा ताबा घेतलाय. आणि मग त्यावेळेला खरंच सुचत नाही की काय करायचं, म्हणजे त्याला मी ऑटो पायलट म्हणतो की ऑटो पायलटवर चालू आहे. सो ह्यातनं बाहेर येण्यासाठी आता जसं आपण नियमनाकडे बघतोय तर नियमनामध्ये जसं तुम्ही म्हणलात की उलटी गिनती वगैरे, तर ह्या गोष्टी काय आहेत की आपला वैचारिक मेंदूला वेळ देण्यासाठी की पुन्हा तो इमोशनल ब्रेन बरोबर कॅचअप करेल की थांबा आपल्याला एकत्र जायचंय, बरोबर. सो ती गॅप देणं बिफोर रिॲक्टिंग, ती गॅप देणं की आत्ता मला राग आला आणि आत्ता मला काही सुचत नाहीये, ठीक आहे आपण उलटं हे करूयात. सो इट गिव्स टाइम फॉर युअर रॅशनल ब्रेन टू कॅच अप विथ युअर इमोशनल ब्रेन. सो म्हणून या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या त्यासाठी आहेत. जसं तुम्ही म्हणालात की सिनियर्सचं प्रेशर आहे, लोक काम करत नाहीत, हे जेव्हा चालू आहे तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे
मी काय करू शकतो, पहिलं जसं आपण म्हटलं की जाणीव, मला काय एक्झॅक्टली होते, ठीक आहे. दुसरं आता नियमनामध्ये जसं आपण बघितलं की हे स्किल आहे जे आपल्याला डेव्हलप करायचंय. सो त्याच्यामध्ये बरेच वेळेला इंट्रोस्पेक्शन, म्हणजे मला काय होतंय थोडं आत डोकावून बघायचं की एक्झॅक्टली काय घडतंय, काय काय होतंय, या सगळ्या गोष्टी. त्यासाठी जर्नलिंग काम करतं. माझे विचार, मला काय वाटतंय, माझे विचार, भावना, हे सगळं लिहून काढणं. आणि दुसरं म्हणजे माइंडफुलनेस प्रॅक्टिस, ज्याला आम्ही म्हणतो. माइंडफुलनेस म्हणजे आत्ता काय होतंय हे विदाऊट जजिंग इट बघायचं. जसं मी म्हटलं की साक्षी भावानी बघायचं. बऱ्याच वेळेला आपल्याला त्यातनंच काही गोष्टी उलगडत जातात. येस. सो आय वुड से की या 3 गोष्टी म्हणजे सगळ्यांसाठी, सगळ्यांना ऍप्लिकेबल आणि सगळ्यांना करता येतील अशा आहेत. आणि त्या कुठे, मी घरात असलो तरी, कामावरती असलो तरी, लिडरसाठी तर खूपच गरजेच्या आहेत. येस. ओजस, तुमच्याशी बोलत असताना इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि आपण स्वतःला कसं कंट्रोल करू शकतो, नियमन कसं करू शकतो, याच्याविषयी तर जाणून घेतलं. पण अजूनही मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि ते तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचे, तुमच्याकडून त्याची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. पण आज आपल्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेची वेळ संपते आहे, त्यामुळे आज इथं थांबूयात. पण उद्या ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात. तर श्रोते हो, तुम्ही ऐकत राहा नवयुगाची ज्ञानमाला, ज्यामध्ये आपण ओजस कुलकर्णी यांच्यासह भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे जाणून घेत आहोत. आणि उद्या एक महत्वाची गोष्ट येणार आहे, ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा वापर आपण आपल्या प्रोफेशनमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने करू शकतो हे जाणून घेणार आहोत. तेव्हा आज आम्ही इथंच थांबतो. तेव्हा ऐकत राहा 107.4 FM वर नवयुगाची ज्ञानमाला. धन्यवाद. मित्रहो, तच आपण भावनिक बुद्धिमत्ता अर्थातच इमोशनल इंटेलिजन्स नेतृत्वासाठी किती महत्वाचं आहे याविषयी जाणून घेतलं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ओजस कुलकर्णी यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. आज या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलात. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या याच वेळेत विद्यावाणीवरून ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी 107.4 FM वर. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून ऐकत आहोत. काल या कार्यक्रमात आपण इमोशनल इंटेलिजन्स नेतृत्वासाठी महत्वाचं कौशल्य याविषयी माहिती घेत होतो क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ओजस कुलकर्णी यांच्याकडून. आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं ऐकतो आहोत. आणि मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आठवत असेल की काल आपण भावनिक बुद्धिमत्ता अर्थात इमोशनल इंटेलिजन्स या विषयावरती चर्चा करायला सुरुवात केली होती. आणि आपल्याला या विषयावरती मार्गदर्शन करत आहेत ओजस कुलकर्णी. त्या आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. त्या पुण्यातल्या विदुला सायकोलॉजिकल कन्सल्टन्सीमध्ये सध्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांनी सायकोलॉजी या विषयामध्ये मास्टर्स केलं आणि त्यानंतर पुढे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गुजरात इथून सायकोलॉजीमधली एमफिलची पदवी प्राप्त केलेली आहे. काल आपण बोलत असताना हे पाहिलं की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तसंच एखादी गोष्ट करत असताना किंवा एखाद्या गोष्टीमध्ये नेतृत्व करत असताना भावनिक बुद्धिमत्ता कशी प्रभावी ठरते. इतकंच नाही तर भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला पुढे नेण्यात खूप मदतगार असते. श्रोते हो, आज पुढे जात असताना आम्ही पुन्हा एकदा ओजस कुलकर्णी यांना विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये बोललेलं आहे. ओजस, नमस्कार. नमस्कार. आणि तुमचं खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. खूप धन्यवाद. काल आपण जेव्हा बोलताना म्हणालो की भावनिक बुद्धिमत्ता ही खूप महत्वाची आहे आणि ती आपल्या मेंदूचे जर 2 भाग केले तर मागच्या भागामध्ये असते. आणि मेंदूचा तो भाग जेव्हा संपूर्ण कार्य ताब्यात घेतो तेव्हा कदाचित माझ्या भावना जास्त
तीव्र असतात आणि मग मी समोरच्याला समजून घेणं थोडंसं अवघड होतं. आता भावनिक बुद्धिमत्ता ही नेमकी जन्मजात असते का, आणि मग ती पुढल्या काळामध्ये वाढवता येते का, किंवा तिच्यामध्ये सुधारणा करता येते का? जसं आपण IQ बद्दल बोलतो किंवा ज्याला बुद्धिमत्ता असं आपण जनरिक भाषेत बोलतो, तर IQ हा जास्त करून ज्याला बायोलॉजिकल बेसिस आहे असं आहे. पण इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता हे स्किल बेस्ड आहे. ती आपल्याला शिकता येते आणि मेंदू आपल्याला ह्यामध्ये मदत करतो, कारण आपला मेंदू हा प्लास्टिक आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये बदल करता येणं शक्य आहे. सो इमोशनल इंटेलिजन्स लहानपणापासूनच असतो का, तर तुम्हाला काय एन्व्हायरमेंट मिळालंय, तुमची लहानपणी कसं होतं, जडणघडण कशी आहे, यावरही थोड्या गोष्टी काही डिपेंडंट असतात. आणि त्याचबरोबरीने जर का तुम्हाला हे शिकायचं असेल, स्किल पार्ट असेल, आणि तुम्ही त्याच्यावर जर का प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत, तर तुम्ही नक्कीच भावनिक बुद्धिमत्ता वाढवू शकता. म्हणजे भविष्य काळामध्ये मी नेहमी कार्यरत राहिलो तर भावनिक बुद्धिमत्ता वाढू शकते. येस, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर समजा असं असेल की कमी भावनिक बुद्धिमत्ता आहे म्हणून कामावरती परिणाम होणं, किंवा ज्याच्याकडे नेतृत्व आहे त्याच्याकडेच मुळात कमी बुद्धिमत्ता राहिली, तर एकूणच कामावरती आणि कामगिरीवरती परिणाम होऊ शकतो का? नक्कीच. जेवढं केवढं ह्याच्यावर संशोधन झालंय त्यामध्ये असं दिसलंय की लीडरशिपसाठी किंवा एखादा उत्तम लीडर होण्यासाठी 80 ते 100% तुमची भावनिक बुद्धिमत्ता ही कारणीभूत असते. म्हणजे ती जर का तुमची चांगली असेल तर तुम्ही उत्तम लीडर होऊ शकता. सो तुम्हाला असं दिसेल की ह्याच्यामध्ये तुमचं स्किल आणि तुमचं IQ हे ऍव्हरेज असलं तरी चालेल, पण तुमची भावनिक बुद्धिमत्ता ही चांगली असली पाहिजे. जसं आपण 4 भाग बघितले बुद्धिमत्तेमध्ये, काय काय भावनिक बुद्धिमत्तेचे काय 4 भाग येतात, हे जर का तुम्हाला व्यवस्थित वापरता येत असतील किंवा त्याच्यावर काम करता येत असेल तर तुम्ही चांगलं नेतृत्व करू शकता. जर का ते नसेल, आपण उदाहरणं बघतो वेगवेगळी, म्हणजे कंपन्यांमध्ये बघतो किंवा आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा बघतो. जसं पूर्वीच्या काळी असायचं की राजे बघायचे, जाऊन लोकांमध्ये फिरून बघायचे की कसं चालू आहे, काय चालू आहे, बरोबर का, हे लोकांचं काय म्हणणं आहे, लोक काय म्हणतात, बरोबर, हे ऐकून घेणं हा भाग एम्पॅथीमध्ये येतो, ज्याला ऍक्टिव्ह लिस्निंग हाही शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. सो व्यवस्थित ऐकता येणं, लोकांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन ऐकता येणं. म्हणजे राजे वगैरे लोक जाऊन ते बघून यायचे आणि मग त्याच्यावर उपाययोजना करायचे, म्हणजेच काय व्हायचं, त्यांचे संबंध चांगले व्हायचे त्यांच्या प्रजेशी, बरोबर, आणि राजाचं आणि प्रजेचं चांगलं असायचं. जे राजांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा लोकांचं काही चालू आहे, म्हणजे त्यांना काहीच माहीतच नाही की लोकांचं काय चालू आहे, म्हणजे त्यांच्या काळातली जी त्यांची कारकीर्द होती ती फारशी यशस्वी झालेली नाही असं दिसतं. सेम गोष्ट आपण कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा बघतो. आता रतन टाटांसारखे लोक असतील की ज्यांना आयडियल लीडर असं म्हणतात सगळ्याच दृष्टीने. जसं आपण इमोशनल इंटेलिजन्सचा विचार करतोय, तर जेव्हा कोविड होता किंवा मध्ये जेव्हा आय थिंक 2014 फायनान्शियल क्रायसिस आलेला, तेव्हा सुद्धा एम्प्लॉईजला त्यांनी एकदम ले ऑफ नाही केलं. ही ट्राईड की आपण काय काय करू शकतो, त्यांचं ट्रान्झिशन स्मूदर कसं करू शकतो. त्यांनी रेग्युलेट केलं स्वतःच ऑफकोर्स, कारण त्यांनाही टेन्शन आलंच असेल, शेवटी ते कंपनी चालवतात, एवढा मोठा व्याप त्यांना सांभाळायचा आहे. पण तरीही एम्पॅथी पण होती की काय करता येईल आणि संबंध पण चांगले राहिले त्यामुळे. सो आपण हे बघतो की हे कसं काम करतं, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स नॉट ओनली की स्वतःच्या भावना कळल्या, दुसऱ्यांच्या भावना कळल्या, इतपत मर्यादित नाही. हा, त्याचा तुम्ही डिसिजनमध्ये कसा वापर करता. आपण काल जेव्हा बोलत होतो की इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक ऍडिशन मला करावीशी वाटते की तुमचे इमोशन्स तुम्हाला तुमच्या विचारांना आणि तुमच्या डिसिजन्सला गाईड करण्यामध्ये, म्हणजे चांगल्या प्रकारे गाईड करण्यामध्ये जेव्हा मदत करतात, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे. वा, खरं म्हणजे तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेबद्दल खूप सखोल आणि आम्हाला समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये सांगता आहात. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण ओजस कुलकर्णी यांच्याकडून इमोशनल इंटेलिजन्सबद्दल ऐकतो आहोत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की भावनिक बुद्धिमत्ता ही जन्मजात नाही, तर आपल्याला ती पुढच्या आयुष्यामध्ये ते स्किल म्हणून, ते कौशल्य म्हणून आपल्याला सुधारता येऊ शकते. त्याचबरोबर त्यांनी रतन टाटांचं उदाहरण दिलं आणि ते हेही सांगितलं की जर कमी भावनिक बुद्धिमत्ता असेल तर नुकसान होईल, पण चांगली असेल तर तुम्हाला भविष्यात यश नक्कीच मिळेल. या 2 गोष्टींना जोडून मला तुम्हाला असं विचारायचं ओजस की भावनिक बुद्धिमत्ता एखाद्याला विकसित करायचीच आहे, तर ती मग कशी करावी, काय करता येईल की जेणेकरून माझी भावनिक बुद्धिमत्ता खूप चांगली होऊ शकेल. तर आपण आधी जसं बघितलं की भावनिक बुद्धिमत्तेचे 4 भाग आपण बघितले. स्वतःबद्दलची जाणीव, त्याच्यानंतर भावनांचं नियमन आणि दुसऱ्यांची भावना समजून घेणं आणि नातेसंबंध टिकवणं.
तर आता ह्या 4 टप्प्यांवर आपल्याला काम करता येऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव. त्यामध्ये ज्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतात किंवा मला काय होतंय हे साक्षी भावानी बघणं, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि जसं मी म्हटलं की हे स्किल आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करत राहण्याची गरज आहे. बरोबर. दुसरा भाग आहे जो नियमनाचा आहे. जेव्हा मला कळलं की मला काय होतंय, त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन म्हणजे त्याचं नियमन मी किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याच्यामध्ये मी काय काय गोष्टी करू शकते. जसं आपण काल बोलत होतो की उलटे अंक मोजायचे. बरोबर. जसं आपण म्हटलं की जे इमोशनल हायजॅकिंग आहे त्याला थोडं कमी करण्यासाठी आणि इमोशनल ब्रेन बरोबर आपल्याला रॅशनल ब्रेनला पण जागं ठेवण्यासाठी या स्ट्रॅटेजीज मदत करतात. तिसरी गोष्ट आहे माइंडफुलनेस. म्हणजेच आत्ता काय घडतंय, आत्ताच्या क्षणी त्यालाही साक्षी भावाने जज न करता की आत्ता मला राग येतो एवढंच, मला राग आलाय मग मी काय करू, मग अजून काय करता येईल, मग कोणामुळे राग आला, काय झालं, असं नाही. फक्त मला राग येतोय एवढं. राग येतोय किंवा जे काही तुम्ही एक्सपिरियन्स करताय, काहीही गोष्ट असेल. सो माइंडफुलनेस यामध्ये मदत करतो. बरोबर. माइंडफुलनेस बरोबरच ज्याला आम्ही वाईज माइंड म्हणतो. वाईज माइंड इज जिथे तुमचा रॅशनल आणि इमोशन दोन्ही एकत्र येऊन तुम्हाला मदत करतात. बरोबर. सो हे जेव्हा एकत्र आले तेव्हाच तुमचं नियमन झालेलं आहे ऑलरेडी भावनांचं. सो माइंडफुलनेस त्याच्यामध्ये सुद्धा मदत करतो. आता ह्या सगळ्या गोष्टी करताना जर्नलिंगचा खूप फायदा होतो. की जसं मी म्हटलं की माझी जे जाणीव आधी मला जी व्हायला पाहिजे सगळ्याच गोष्टींच्या बाबतीतली, ती लिखाणामधनं बऱ्याच गोष्टी आपल्याला सोप्या पडतात. मला काय वाटतंय, माझे विचार काय आहेत हे समजून घेण्यासाठी. सो मला असं वाटतं की ह्या काही गोष्टी आहेत ज्या स्किल बेस्ड गोष्टी आहेत ज्या आपण प्रॅक्टिसनी आणू शकतो. नक्कीच. आता आपण बोलताना असं म्हणालो की आपल्याला स्किल नाही, हे जे कौशल्य आहे हे दिवसेंदिवस वाढवता येईल. वयाबरोबर मलाही वाटतं की आपली भावनिक बुद्धिमत्ता अधिक सुधारत जाते. पण आपण अलीकडच्या काळामध्ये असं पाहतो की तुमच्यासारखे जे तरुण आहेत त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळालेली आहे, चांगल्या पदावरची नोकरी मिळालेली आहे, तेही एका टीमचं नेतृत्व करतायत, टीम लीडर म्हणून काम करतायत. पण याचबरोबर आपण आजच्या युगालाच मुळात डिजिटल युग असं म्हणतो. आणि डिजिटल युगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच हातामध्ये आली ती म्हणजे मोबाईल. मोबाईल बरोबरच सोशल मीडिया याचा प्रभाव खूप वाढलेला आहे. उलट अर्थाने आपण असं म्हणू की तो एक अविभाज्य भाग झालेला आहे आपल्या आयुष्याचा. आपण प्रत्येक वेळेला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नसू तर कदाचित मागे पडलेलो असं वाटण्याचे हे दिवस आहेत. तर अशा वेळेला भावनिक बुद्धिमत्तेचं महत्व या काळामध्ये वाढलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? भावनिक बुद्धिमत्तेचं महत्व मला असं वाटतं की कायमच होतं आणि कायमच राहील. फक्त डिजिटल किंवा आपण ज्याला सोशल मीडिया म्हणजे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर 2 गोष्टींवर आपल्याला बघायचंय. एक म्हणजे सोशल मीडियावर आपण प्रतिक्रिया देतो. बरोबर. आणि आता आपण जे काही भावनिक बुद्धिमत्तेबद्दल बोललो तिथे आपण प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतोय, रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करतोय. आणि असा रिसर्चही सांगतो की कुठेतरी असं लोकांना वाटत राहतं की सोशल मीडियावर असताना मला पटकन रिॲक्ट केलं पाहिजे किंवा मला जो काही कंटेंट आहे तो माहिती असला पाहिजे, त्याच्यामध्ये अपडेट मी नसेन तर मग काहीतरी होईल, किंवा मी रिॲक्ट नाही केलं तर मी कुठेतरी मागे किंवा माझा काहीच व्हॅल्यू नाही. माझी व्हॅल्यू ही सोशल मीडियाला असाइन कधी कधी केलेली दिसते. सो ह्याच्या हे खूप विरोधाभास आहे ना की आपण म्हणतो की आपल्याला प्रतिसाद द्यायचा आणि इकडे आपल्याला प्रतिक्रिया द्यायच्या. मग ह्यातला परत बॅलन्स, सगळीकडे बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. येस. सो बॅलन्स आपल्याला बघायचा आहे. आणि हाच बॅलन्स करण्यासाठी मला वाटतं की आपण क्लिनिकल सायकोलॉजिस्टची मदत घेऊ शकतो. त्याचबरोबर स्वतःवरती, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण करण्यासाठी काही टिप्स पण आपण वापरू शकतो. तुम्ही जसं सांगितलं की जर्नलिंग करणं असेल किंवा स्वतःला ओळखणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करत असतोच. पण तरी देखील आम्हाला जे एखादा चांगला नेता व्हायचा, एखादा चांगला टीम लीडर व्हायचा, एखादा चांगला मॅनेजर व्हायचा आहे, त्याचबरोबर मला घरी असताना एक चांगला व्यक्ती म्हणून जगायचं आहे. वैयक्तिक आयुष्यात देखील मी एखादी गोष्ट करणार आहे किंवा एखादी टास्क मला घरच्यांसाठी, माझ्या स्वतःसाठी पूर्ण करायची आहे, तरी देखील मी नेमकेपणानं विचार करणं गरजेचं आहे. अशा वेळेला बॅलन्स कशा पद्धतीने साधावा? जसं आपण मगाचपासून बोलतोय की काय काय गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत त्या इथेही लागू होतात. म्हणजे जसं आपण जर्नलिंग, माइंडफुलनेस म्हणालो, त्या सगळ्या गोष्टी इथेही येतातच. त्याचबरोबरीने आपण जर का जाणीव स्वतःची वाढवली तर ह्या गोष्टी करणं खूप सोपं जातं. कारण जे आपण 4 गोष्टी बघितल्या त्याची सुरुवातच स्वजाणीवेपासून आहे. सो जेवढी तुमची जाणीव चांगली तेवढ्या पुढच्या गोष्टी पण
व्यवस्थित व्हायला मदत होते. सो म्हणजे नेता म्हणून असेल किंवा घरीही असेल तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळणं आणि त्यातला बॅलन्स साधताना, जसं मी म्हटले की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं हे स्किल सारखं वापरत राहणं, त्याच्यावर विचार करणं. विचार म्हणजे असं नाही की मी कमी आहे किंवा मला करता येत नाही, असं नाही. ते स्किल आहे, सो ते हळूहळूच डेव्हलप होणार आहे, पण त्याचा प्रयत्न करत राहणं, सो ते आपल्या हातात आहे. मला वाटतं की आज नाही जमलं तर उद्या नक्की जमेल हा आशावाद राहणं. आणि असर्टिव्हनेस किती महत्वाची असते. भावनिक बुद्धिमत्तेत ती मॅनिफेस्ट होते की मला व्यवस्थित माझं म्हणणं मांडता येणं. मग माझं म्हणणं मांडता येण्यामध्ये नाही म्हणणंही असेल किंवा माझं स्वतःचं जे काही ओपिनियन असेल तेही असेल. जसं तुम्ही म्हणालात की असर्टिव्हनेस, तर असर्टिव्हनेस का महत्वाचं आहे, तर आपल्या सगळ्यांनाच काही बाउंड्रीज ठेवणं महत्वाचं असतं. मग ते इमोशनल असेल किंवा वैचारिक काही गोष्टी असतील, की ही गोष्ट जर का आता शक्य नाहीये तर ती का शक्य नाहीये हे चांगल्या पद्धतीने मांडता येणं आणि सांगता येणं, हा भाग असर्टिव्हनेसमध्ये येतो. मग ते कसं करायचं, तर त्यासाठी जसं मी म्हटलं की आधी मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय आणि त्याच्या बरोबरीने जर का मला सांगायला भीती वाटत असेल तर त्या भीतीचं मी नियमन कसं करू शकते. जर का मला काही रागातनं बोलायचं असेल, म्हणजे राग आला असेल, तर आधी रागाचं नियमन करून मग मी ते काय चांगल्या पद्धतीने कसं सांगू शकते. सो हा विचार करणं, म्हणजे पुन्हा आपण तिकडेच जातो, भावनिक बुद्धिमत्तेच्या 4 गोष्टींकडे जातो. किंवा आपण इंटरपर्सनल किंवा इंटरग्रुप कम्युनिकेशन असतं, अशा वेळेला आपण नक्कीच या सगळ्या गोष्टी वापरू शकतो. पण आपण जे बोललेलं आहे तेच आपल्या कामामध्ये येण्यासाठी देखील खूप गरजेचं आहे. ते रोजच्या दिवसामध्ये प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जो विचार आपण करत आहोत त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं, ते काम प्रत्यक्ष कामात उतरणं गरजेचं आहे. तर काय संदेश देशील? इंट्रॉस्पेक्शन हा खूप मोठाही शब्द आहे, पण इंट्रॉस्पेक्शन म्हणजे मला रोज फक्त मी 2 मिनिटं बसले किंवा 5 मिनिटं बसून फक्त बघितलं की आज दिवसभरात काय काय झालं, काय काय गोष्टी होत्या ज्या चांगल्या झाल्या, काय काय गोष्टी होत्या ज्या माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत, मग त्या का झाल्या नाहीत, काय काय गोष्टी होत्या जिथे मी अजून चांगलं करू शकते, काय काय गोष्टी होत्या ज्या माझ्यामध्ये चांगल्या आहेत किंवा आज मला नवीन माझ्यातली काहीतरी चांगली गोष्ट मिळाली. जसं आपण जर्नलिंग म्हटलो, या सगळ्याचा ओव्हरऑल आढावा घेऊन, कारण मग तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कुठे काम करायचंय, काय कामात तुम्ही चांगले झालेत किंवा काय काम तुमचं चांगल्या पद्धतीने होतंय आणि मग त्याच्या पुढे तुम्ही कसं जाऊ शकता. सो आय थिंक हा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे पहिली स्टेप, जसं मी मगाशी म्हटलं की ती जाणीव आपल्यामध्ये निर्माण होणं आणि ती असणं, म्हणजे हीच पहिली स्टेप आहे. जेव्हा आता काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, टेक्नॉलॉजी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप झपाट्यानं येते आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द रोज आपण ऐकतो. अशा वेळेला इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा किती महत्वाचा आणि किती जास्त चांगला आहे, याच्याविषयी काय आमच्या श्रोत्यांना सांगाल? सपोज ChatGPTचं आपण जर का उदाहरण घेतलं तर ChatGPTची आपण जेव्हा काही त्याला कमांड देत असतो किंवा काही सांगत असतो तेव्हा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप कॉन्क्रीट पद्धतीने सांगाव्या लागतात की हे असं कर, पुढच्या ओळीवर असं करायचंय, बरोबर. आणि हेच जेव्हा आपण एखाद्या माणसाशी बोलत असतो तेव्हा आपल्याला एवढं नाही सांगावं लागत. तुम्ही थोड्या गोष्टी सांगितल्या तर तो त्याचं समजतो, पण ही गोष्ट ChatGPTच्या बाबतीत अजून तरी होत नाही, असं म्हणू शकतो आपण. तर माणसांमध्ये आणि AI मध्ये हाच फरक आहे की अजून त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स एवढा डेव्हलप अजून नाहीये. पण माणसांमध्ये आपल्याला असं दिसतं की माणसाची वन ऑफ द मेजर नीड इज कनेक्टेडनेस. लोकांबरोबर राहणं आवडतं आपल्याला आणि ती आपली गरजही आहे. सो ही जर का आपली गरज असेल तर गरजेच्या विषयी जर का आपल्याला चांगल्या पद्धतीने विचार करायचा असेल तर आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता ही गरजेची आहे. मला वाटतं की व्यक्तिगत आयुष्यात असो, आपल्या वैयक्तिक आयुष्यात संतुलन आणायचं असेल तरी देखील आणि व्यावसायिक आयुष्यात असो तिथं देखील यशस्वी व्हायचं असेल तर भावनिक बुद्धिमत्ता ही खूप महत्वाची ठरते. तुम्ही खूप चांगली उदाहरणं दिलीत, तुम्ही खूप चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. पण तरुण विद्यार्थी जे आता कदाचित क्लिनिकल सायकोलॉजी शिकण्याच्या तयारीत असतील किंवा ज्याला कोणाला भविष्यामध्ये नोकरीमध्ये जायचं आहे आणि नेतृत्व करायचं आहे, त्यांच्यासाठी कोणत्या अशा 2 गोष्टी सांगा की ज्यांनी त्या रोजच्या दिवशी अवलंबल्या पाहिजेत जेणेकरून ते एक उत्तम लीडर बनू शकतील? लीडरसाठी मी असं म्हणेन की स्वतःबद्दल म्हणजे मला काय वाटतंय हे जाणून घेणं आणि रिॲक्शनच्या ऐवजी रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे, इव्हन वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. कारण आपण रिॲक्ट केलं किंवा समोरचा माणूस पुन्हा रिॲक्ट करणार. सो आपण जर का रिस्पॉन्ड केलं तर समोरनं रिस्पॉन्स येण्याचे चान्सेस वाढतात. ही एकच गोष्ट आहे जी महत्वाची आहे दोन्हीकडे, लिडरशिपसाठीही आणि वैयक्तिक आयुष्यात मध्ये सुद्धा.
ओजस, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या श्रोत्यांना सांगतात, पण कधी कधी असं होतं ना की काही वेळेला परिस्थिती अशा काही टर्नवरती आणून सोडते की आपल्या हातात खरंच काही नसतं असं वाटतं. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर कधी कधी समोरचा व्यक्ती माझी काही चूक नसतानाच माझ्यावरती ओरडलेला असतो. कधी कधी अशी छोटीशी घटना घडते की मी गाडी चालवतोय आणि माझ्या शेजारून कोणीतरी अचानकपणे जोरात जातो आणि कट मारून निघून जातो. माझा अशा वेळेला माझ्यावरती कंट्रोल राहत नाही किंवा काहीतरी वेगळंच माझ्या हातमधून येतं आणि मी पटकन प्रतिक्रिया द्यायला जातो. काय सांगाल की अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे किंवा ही अशी प्रतिक्रियाच माझ्या मनात काय येते आणि त्याला मी रिस्पॉन्ड कशा पद्धतीने केलं पाहिजे? रिस्पॉन्ड कसं केलं पाहिजे त्याच्या आधी की हे का होतं, जसं आपण इमोशनल हायजॅकिंग बद्दल बोललेलो. आपला जो इमोशनल ब्रेन आहे तो आपल्याला सर्व्हायव्हलसाठी म्हणजे सर्व्हायव्हलच्याच दृष्टीने तो बनलेला आहे. त्यामुळे कुठलीही सिच्युएशन असते जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही डेंजरमध्ये आहात किंवा तुमचा ब्रेन असं परसिव्ह करतो की तुम्ही डेंजरमध्ये आहात, तर इमोशनल ब्रेनच पहिले रिस्पॉन्ड करतो. सो बरेच वेळेला त्यामुळे ते रिॲक्शन्स खूप इम्पल्सिव्हली येतात किंवा आपल्या कंट्रोलमध्येच नाही येत असं आपल्याला वाटतं. बरेच वेळेला हा जो पिरियड असतो हा प्रोलॉंग म्हणजे जास्त वेळासाठी राहतो, तेव्हा तो घातक ठरण्याची शक्यता असते. म्हणजे आता आपण बघतो की सध्या छोट्या छोट्या कारणांवरनं एकदम खूनच झालाय असे काही प्रकरणं होतात किंवा एखादी गोष्ट पटकन मिळाली नाही म्हणून काहीतरी रिॲक्ट केलं. तर भावनिक बुद्धिमत्तेमध्येच अजून एक भाग आहे ज्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात. म्हणजेच मला एखादी गोष्ट हवी आहे, ती मला लगेच नाही पण ठीक आहे मी 2 तासांनी खाईन किंवा 2 दिवसांनी मला मिळेल. सो हे जे मी डिले केलं, मग माझं ग्रॅटिफिकेशन म्हणजे मला त्याच्यात समाधान जे मिळणार आहे ते समाधान मी पुढे ढकललं. बरोबर. तर ही गोष्ट जेव्हा कमी असते तेव्हा या इम्पल्सिव्हली रिॲक्शन यायचे चान्सेस जास्त वाढतात आणि म्हणूनच लहानपणापासून ती गोष्ट शिकत राहणं आणि जर का आत्ता आपल्याला कळलं असेल की आता हे होतंय तर पुन्हा त्याच्यावर काम करत राहणं ऍक्टिव्हली आणि त्याच्याबद्दल कॉन्शियस राहणं विल हेल्प. ओजस, तुम्ही आज विद्यावाणीकडे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना इमोशनल इंटेलिजन्स आणि तो वैयक्तिक आयुष्यात तसंच व्यावसायिक आयुष्यात किती महत्वाचा आहे त्याबद्दल माहिती दिलीत. त्याबद्दल मी विद्यावाणी आणि गरजे मराठी या दोन्ही संस्थांच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो. तुमच्या येणाऱ्या काळातील सर्व कार्यांना शुभेच्छा देतो आणि आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपला निरोप घेतो. श्रोते हो, आपण इमोशनल इंटेलिजन्स या विषयावरती ओजस कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेतलीत. सर्व श्रोत्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र FM बँड 107.4 मेगाहर्ट्झवर. नमस्कार. मित्रहो, त्याच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ओजस कुलकर्णी यांच्याकडून इमोशनल इंटेलिजन्स नेतृत्वासाठी किती महत्वाचं आहे याविषयी जाणून घेतलं. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM. आपला आवाज, आपला रेडिओ.